मित्रांनो, मागच्या भागात आपण शेअर बाजार म्हणजे काय याच्याबद्दल माहिती घेतली. पण आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की शेअर बाजारात गुंतवणूक करून आपला म्हणजेच गुंतवणूकदारांचा नेमका फायदा कसा होतो. तर जेव्हा आपण शेअर बाजारात एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो, तेव्हा जेवढ्या प्रमाणात आपण त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले असतात, तेवढ्याच प्रमाणात आपल्याला त्या कंपनीचा मालकी हक्क मिळत असतो. म्हणजेच काय तर ओनरशिप मिळत असते. हा झाला पहिला फायदा. त्यानंतर दुसरा जो फायदा होतो तो म्हणजे ती कंपनी ज्या वेळेला ग्रोथ करते आणि त्या कंपनीला एक चांगला नफा होतो, तेव्हा ती कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीप्रमाणे तो नफा डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये देत असते. डिव्हिडंड म्हणजेच काय तर थोडक्यामध्ये ते एक बोनस सारखं असतं. त्यानंतरचा तिसरा जो फायदा होतो तो म्हणजे आपण जे गुंतवलेले पैसे आहेत ते कंपाऊंडिंग ग्रोथ प्रमाणे वाढत असतात. आता कंपाऊंडिंग ग्रोथ म्हणजे काय, तर एक सामान्य भाषेत सांगायचं झालं तर कंपाऊंडिंग ग्रोथ म्हणजेच आपला पैसा चक्रवाढ व्याज दराप्रमाणे वाढत असतो. पण त्यासाठी आपल्याला तो पैसा मोठ्या कालावधीसाठी गुंतवून ठेवावा लागतो. त्याच्यामध्ये संयमाची फार आवश्यकता असते. त्यानंतर शेवटचा जो फायदा होतो तो म्हणजे कॅपिटल गेन. तर कॅपिटल गेन म्हणजे काय, तर एक समजूयात की आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स 100 रुपयाला खरेदी केले, पण काही कालावधीनंतर किंमत वाढली आणि आपण ते शेअर्स 150 रुपयाला विकले. तर त्यावेळेला जी खरेदी केलेली किंमत आहे 100 रुपये आणि वाढीव विकलेली किंमत जी आहे 150 रुपये, या दोघांमधला जो 50 रुपयांचा फरक आहे तो झाला आपला निव्वळ नफा. त्यालाच फायनान्शियल भाषेमध्ये कॅपिटल गेन झाला असं म्हणतात. तर मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.